नमस्कार माय टू फॅमिली. तर गिरण्यांच्या जागेवरील संक्रमण शिबिरातील गाळे गिरणी कामगारांना द्या, संघटनांची राज्य सरकारकडे पुन्हा मागणी. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. वांगणीतील घरे कामगारांना मान्य नसताना ती लादली जात असल्याचा आरोप होत आहे. त्याचवेळी मुंबईतच घरे देण्याची मागणी हजारो गिरणी कामगारांची आहे. 1.5 लाख गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न अद्याप सुटलेला नसून गिरणी कामगारांना मुंबई बाहेर घरे देण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. गिरणी कामगारांना मुंबई बाहेरील घरे मान्य नसून मुंबईतच घरे द्यावी अशी मागणी कामगार वारंवार करीत आहेत. आता गिरण्यांच्या जागेवरील संक्रमण शिबिरातील गाळे गिरणी कामगारांना कायमस्वरूपी घरे म्हणून वितरित करण्याची जुनी मागणी पुन्हा एकदा गिरणी कामगार संघटनांनी उचलून धरली आहे. या मागणीसाठी गिरणी कामगार संघटनांकडून पुन्हा राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाणार आहे. गिरण्यांच्या जमिनीवरील उपलब्ध जागेवरील गृहनिर्मिती करून त्यातील घरे पात्र गिरणी कामगारांना देण्याचा निर्णय झाला. मात्र 2001 मध्ये तत्कालीन राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे गिरणी कामगारांच्या घरासाठी कमी जागा उपलब्ध झाली. त्यामुळे जिथे लागभर गिरणी कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध होऊ शकणार होती, तिथे केवळ 25,000 घरे उपलब्ध झाली. तर 1.5 लाख गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न जैसे थे तसाच आहे. उर्वरित गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी महायुती सरकारने शेलू आणि वांगणी येथे 80,000 घरे बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र वांगणीतील घरे कामगारांना मान्य नसताना ती लादली जात असल्याचा आरोप होत आहे. त्याचवेळी मुंबईतच घरे देण्याची मागणी हजारो गिरणी कामगारांची आहे. मात्र मुंबईत जागा नसल्याचे सांगत सरकार मुंबई बाहेर घरे देण्याच्या प्रयत्नात आहे. आता मुंबईतील गिरण्यांच्या जागेवरील संक्रमण शिबिरातील सर्वच्या सर्व गाळे गिरणी कामगारांना घरे म्हणून वितरित करावेत अशी मागणी गिरणी कामगार संघर्ष समितीने पुन्हा एकदा उचलून धरली आहे. ही मागणी 2022 दरम्यान संघर्ष समितीसह अन्य काही संघटनांकडून करण्यात आली होती. मात्र त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. मुंबईत केवळ 25,000 घरे कामगारांसाठी उपलब्ध झाली आहेत. उर्वरित 1 लाखाहून अधिक गिरणी कामगारांच्या घरांबाबत ठोस निर्णय झालेला नाही. वांगणीतील घरे आम्हाला मान्य नाहीत. सरकार एक प्रकारे आमची फसवणूकच करीत आहे. गिरण्यांच्या जागेवरील संक्रमण शिबिरातील गाळे कामगारांना कायमस्वरूपी वितरित करावे अशी मागणी आहे. या मागणीसाठी आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री यांची भेट घेण्यात येईल अशी माहिती संघर्ष समितीचे पदाधिकारी प्रवीण येरुणकर यांनी दिली. अशा गाळ्यांची संख्या अंदाजे 12,000 असण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान आणखी 12,000 कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध होतील असेही ते म्हणाले. तसेच संक्रमण शिबिरातील गाळ्यांची विक्री असा कामगारांचा आरोप आहे. तर त्याबद्दल काय, तर गिरण्यांच्या जागेवरील संक्रमण शिबिरातील जे गाळे आहेत ते गिरणी कामगारांना देण्याचा विचार होत नाही. मात्र दुसरीकडे मोठ्या संख्येने गाळे दलाल, अधिकारी यांच्या संगनमताने बेकायदेशीररित्या विकत असल्याचा आरोपही येरुणकर यांनी केला. तशा अनेक तक्रारी प्रकरण पुढे येत असून म्हाडा याबाबत कोणतीही कारवाई करत नसल्याचाही आरोप त्यांनी केला. आणि याबाबत म्हाडाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी या आरोपाबाबत काही बोलण्यास नकार दिला. मात्र संक्रमण शिबिरातील गाळे गिरणी कामगारांना देण्याचा निर्णय धोरणात्मक असून त्याबाबत राज्य सरकारचा निर्णय घेऊ शकते असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी कोसळणाऱ्या आणि अति धोकादायक उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांच्या तात्पुरत्या स्थलांतरासाठी हे गाळे अत्यावश्यक आहेत. हे गाळे कामगारांना दिले तर उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे हे गाळे कामगारांना कसे द्यायचे असाही प्रश्न असल्याचे म्हाडाकडून सांगितले जात आहे. पण याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारलाच असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तर या विषयावर आपण गेल्या वर्षीच व्हिडिओ बनवलेला होता की संक्रमण शिबिरातील जे गाळे आहेत ते गिरणी कामगारांना द्यावी अशी मागणी होत आहे. परंतु त्याच्यानंतर त्या व्हिडिओवर म्हणजे त्या माहितीवर काहीच अपडेट आलेली नव्हती, कारण त्याच्यावर काही कारवाई झालेलीच नव्हती. तर आता हीच मागणी जी आहे ती पुन्हा एकदा सरकारकडे करण्यात येत आहे. म्हणजे हीच जी मागणी आहे ती पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. तर आता याच्यावर राज्य सरकारकडून काय उत्तर येते किंवा काय निर्णय घेतला जातो या मागणीवर ते पाहण्यासारखे आहे.
गिरणी कामगारांबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून गिरणी कामगारांचे जे काही अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.